श्री राम समर्थ. काल आपण भाग क्रमांक 30 ऐकला होता आणि कालच्या भागामध्ये जे काही आपण ऐकलं त्याला आपण थोडक्यात स्पर्श करून लगेच पुढे जाऊया. महाराजांच्या कृपेने श्रीराम. देवहूती आणि कपिल मुनी म्हणजेच भगवंत आणि अर्थात आई यांचा संवाद सुरू आहे. संवादामध्ये अर्थात अनेक प्रकारची माहिती भगवंत आपल्या आईला देत आहेत. भक्ती कशी करावी, काय करावी याच्यामध्ये ते आपल्या आईला माहिती देतात. आई वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारते आहे. त्याच्यामध्ये काल आपण ऐकलं की भगवंत म्हणाले आईला की असं आहे की भक्ती तर नक्की चांगला मार्ग आहे, श्रेष्ठ आहे, यात शंका नाहीच आहे. परंतु भक्तीमध्ये पण अनेक प्रकारचे भाग आहेत किंवा अनेक प्रकारे भक्ती होते. त्याच्यात अनेक प्रकारचे स्तर आहेत. जसं त्यांनी सांगितलं की बाबा काही जे भक्त असतात ते मनामध्ये मत्सरभाव, दंभभाव ठेवतात. हिंसा त्यांच्या हृदयात असते. पण असा भाव ठेवूनसुद्धा ते माझी भक्ती मात्र करत असतात. ते माझे भक्त आहेत का? तर आहेत, पण तामस भक्त आहेत. किंवा काही लोक भक्ती करताना मनामध्ये अनेक प्रकारच्या इच्छा आकांक्षा ठेवतात. काही काही त्यांना इच्छा असतात आणि म्हणून ते माझी भक्ती करतात. आणि अशा प्रकारे जरी ते माझी भक्ती करत असले ते पण भक्तच आहेत. परंतु त्यांचा जो स्तर आहे किंवा कॅटेगरी ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, तो म्हणजे राजस भक्त. त्याच्यानंतर काही भक्त अजून तिसऱ्या प्रकारामध्ये आहेत की जी माणसं भक्ती करतात पण त्यांच्या मनामध्ये इच्छा असते की माझा पाप जे आहे त्या पापाचं क्षालन व्हावं आणि म्हणून ते भक्ती करत असतात. त्यांच्या मनात थोडीशी भेदबुद्धी पण असते, नाही असं नाही. आणि त्यांच्या मनात ही इच्छा असते की माझं पाप जावं निघून आणि ते माझी भक्ती सतत करत असतात. आता हे सुद्धा जे आहे ते सुद्धा भक्तच आहेत, परंतु यांच्या मनात पण एक इच्छा आहेच ना की माझं पाप नष्ट व्हावं. आणि म्हणून ते सुद्धा भक्त आहेत, पण त्यांचा स्तर जो आहे तो सात्विक भक्त या स्तरामध्ये ते येतात किंवा या कॅटेगरीमध्ये ते येतात. तर सात्विक भक्त हा एक प्रकार आहे. अशा प्रकारे वेगवेगळ्या स्तराचे लोक वेगवेगळ्या प्रकारे जशी भक्ती करतात तसं त्यांना त्या प्रकारे ते त्या स्तरावर ते असतात. भगवंत म्हणाले की असं आहे की काही भक्त असे असतात की ते खूप त्यांची भक्ती असते, खूप प्रचंड सात्विक असतात आणि ते फक्त माझ्या गुणांचं श्रवण जरी त्यांनी ऐकलं तरी पण त्यांची वृत्ती जी आहे ती माझ्याकडे लगेच धावायला लागते. खूप त्यांची भक्ती असते. श्रवण केलं किंवा कीर्तन जरी केलं एखाद्या भगवंताच्या गुणाचं किंवा लीलेचं तरी ते लगेच त्यांचं मन जे आहे ते माझ्याकडे धावायला लागतं. आणि असेही काही भक्त आहेत. हे खूप उच्च प्रकारचे भक्त आहेत माझे. आणि काही भक्त असे आहेत की ते काहीच मागत नाहीत, की ज्यांना मी सगळं द्यायला तयार असतो. सगळ्या प्रकारचे लोक जे आहेत प्रसिद्ध ते मी त्यांना द्यायला तयार असतो. बोल तुला कुठल्या लोकात जायचं आहे किंवा तुला कुठल्या प्रकारची मुक्ती पाहिजे सांग, ती सगळी मी तुला द्यायला तयार. पण ते काहीच घेत नाहीत. त्यांना काही नको असतं. ते म्हणतात बस तुझी भक्ती आम्हाला पाहिजे, बाकी त्यांना काही नको असतं. जसं महाराज म्हणतात कोट्याने कोटी जन्म घेईना करीने तुझे पादसेवन, अवतार लीला मुखाने गाईना असे देई सर्वदा. बस मला काही नको, तुझी भक्ती पाहिजे. हे असे महाराजांसारखे भक्त पण आहेत. काहीच मिळालं नको तुझ्यावर. आणि असे जे भक्त आहेत ते महान भक्त अर्थात की यांचा भक्त जो भक्ती जी आहे ती निष्काम आहे, बाकी काही नको आहे, स्वतःसाठी त्यांना काही नको आहे. आणि असे जे भक्त आहेत अर्थात ते भगवंताचे सर्वात आवडते भक्त आहेत. अशा प्रकारे भक्तीचे अनेक प्रकारे ते त्यांनी आपल्या आईला समजावून सांगितले. नंतर ते म्हणाले की या चराचरामध्ये अनेक प्रकारचे प्राणी निर्माण झाले आहेत, पक्षी निर्माण झाले आहेत, अनेक प्रकारच्या गोष्टी आहेत, वृक्ष आहेत. या सगळ्यामध्ये अर्थात प्रत्येकाचा स्तर आहे. जसं पाषाण किंवा पर्वत वगैरे जे आहेत ते अर्थात खालच्या स्तराचे आहेत. त्याच्यानंतर
पक्षी जे आहेत थोडेसे वरच्या स्तराचे आहेत, त्याच्या थोड्याशा वरच्या स्तराचे आहेत ते पशु आहेत, आणि या सर्वामध्ये वरच्या स्तरामध्ये आहे तो मनुष्य आहे, की ज्याला 2 पाय आहेत आणि बुद्धी आहे. आणि या मनुष्यामध्ये पण 4 स्तर आहेत, जसं वर्ण आहेत. ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे आणि शूद्र आहे. असे 4 वर्ण पण आहेत. आता याच्यामध्ये जरी ब्राह्मण वर्ण श्रेष्ठ असला तरी पण त्याने ब्राह्मणासारखं वागलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. वर्ण कुठलाही असला तरी त्या वर्णानुरूप त्याने जर वर्तन नाही केलं तर त्या वर्णाला काही अर्थ राहत नाही. परंतु असे वर्ण पण आहेत असं त्यांनी सांगितलं. जी लोक सगळ्या गोष्टीचा विचार न, कशाचाही विचार न करता माझी निष्काम भक्ती करतात ते मला सगळ्यात जास्त आवडतात. ते कुठल्याही वर्णाचे असो, भगवंतांनी असं सांगितलं. आणि अशी लोक जे आहेत ते न मागता मी त्यांना अनेक गोष्टी द्यायला तयार असतो. अशा प्रकारचं अनेक प्रकारचं ज्ञान जे आहे ते भगवंतांनी आपल्या आईला दिलं. भरपूर काही माहिती सांगितली. तेही म्हणाले की लोक जे आहेत ते भक्ती करताना काही माहिती घेत नाहीत, काही शिकत नाहीत. त्यांना असं वाटतं की आम्ही करतो ते सगळं बरोबर आहे, त्यामुळे ते काहीच भगवंताची उपासना करत नाहीत. फक्त त्यांना वाटतं मी माझं कर्म केलं म्हणजे काम झालं, असं त्यांना वाटतं. ते म्हणतात आम्ही आमचं कर्म करतो, चांगलं करतोय ना, बस पाप तर केलं नाही, मग आता वेगळं भगवंताचं नाव कशाला घ्यायची गरज, काही गरज नाही, आम्ही नाही घेणार, असंही काही लोक म्हणत असतात. परंतु तसं नाही आहे. त्यांनी सांगितलं भगवंतांनी स्पष्ट शब्दात की हे सगळं तुमचं कर्तव्य तुम्ही केलंच पाहिजे चांगल्या प्रकारे, पण त्याच्या जोडीला नाम पण घेतलं पाहिजे किंवा भगवंताची भक्ती केली पाहिजे, नाही तर तुम्हाला मोक्ष प्राप्ती नाही होणार, परत परत यावं लागेल. फक्त तुम्हाला एवढा होऊ शकेल की तुम्ही कोणाचं वाईट नाही केलं वगैरे म्हणताय, त्याच्यामुळे तुम्हाला चांगली योनी मिळेल, नाही असं नाही. परंतु काय की फक्त कर्म करत राहिल्याने आपल्याला कधी मोक्ष मिळत नाही. आणि ती कर्म करत असताना यदा कदाचित एखादं चुकीचं कर्म घडलं तर आपल्याला परत अवनती होते, आपली डिमोशन होतं. प्रमोशन जसं तसं डिमोशन पाहू शकतं. चुकून एखादं चुकीचं कर्म केलं तर परत आपण खाली जाऊ शकतो, पशुयोनीत पण जाऊ शकतो. हाही धोका आहेच. म्हणून भगवंत म्हणतात की तुम्ही भगवंताची भक्ती करणं हे अनिवार्य आहे. तुम्ही बाकी सगळं करा, पण जोडीला हे केलं पाहिजे, नाही तर तुम्हाला मुक्ती मिळणार नाही. आणि हे करत असताना तुम्ही व्यवस्थित माहिती घेऊन करा. कितीतरी लोक जे आहेत ती काहीही माहिती घेत नाहीत. त्यांचा लोभ इतका असतो की त्यांना समजत पण नाही की आपण काय करतो आहोत, त्याचं त्यांना भान राहत नाही. शेवटपर्यंत ते संसारच करत राहतात. जसं धृतराष्ट्राचं वर्णन आपण ऐकलं आहे की संपूर्ण महाभारतामध्ये ते दुर्योधनाची बाजू घेऊन शेवट पण राहिले. संपूर्ण युद्ध झालं, युद्धामध्ये सर्वस्वाचा नाश झाला, तरी पण धृतराष्ट्र जो आहे तो पांडवांच्या बरोबरच राहत होता, त्यांच्याच महालामध्ये राहत होता, त्यांच्याच सगळ्या गोष्टी उपभोगत होता, राज्य पांडवांनी जिंकून सुद्धा. अशा प्रकारची त्याची पण अवस्था होती. शेवटी त्याला सांगायची पळ आले, पण बस करत आहे, किती करशील असं, आता तरी तू भगवंताचं नाव घे. तेव्हा त्याला हे समजलं नाही, तर तो पण शेवटपर्यंत असंच करत होता. आणि अशीच परिस्थिती जगामध्ये बहुसंख्य लोकांची असते की त्यांना काहीही असं लक्षात येत नाही की आपण असं काहीतरी करावं, म्हणून ते फक्त संसाराच्याच मध्ये मग्न असतात. आणि मग अर्थात त्याचं फळ त्यांना शेवटी खराब मिळतं. यमदूत त्यांना घेऊन जातात. यमदूत घेऊन असताना त्यांना अनेक प्रकारच्या यातना देऊ शकतात. इतकंच नव्हे तर यमपुरीमध्ये गेल्यावर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या नरक यातना त्यांना भोगायला लागू शकतात त्यांच्या आत्म्याला. हे सगळं होऊ शकतं कारण जर त्यांनी भगवंताची उपासना जर नाही केली तर, आणि जर चांगली कृत्य केली असेल तर असं होणार नाही अर्थात. परंतु कृत्य कसं करणार याच्यावर सगळं अवलंबून आहे. म्हणून भगवंत म्हणाले की बाबा रे, हे सगळं जर तुम्हाला भोगायचं नसेल तर मी माझी उपासना करा, माझं जे आहे ते चिंतन करा. हे सगळं केलं तर तुम्हाला हे अशा प्रकारचे भोगावे लागणार नाहीत. अशा प्रकारे भगवंतांनी बरीचशी जी आहे ती माहिती दिली. याच्या पुढे सुद्धा भगवंतांनी भरपूर प्रकारची माहिती दिली आहे. ती काय दिली ते आता आपण आजच्या भागामध्ये बघूया. श्रीराम
समर्थ श्रीराम. आता आपण वळतो आहोत भाग क्रमांक 31 कडे. श्रीराम. भाग क्रमांक 31. श्रीराम समर्थ. माझा आवाज एकदा परत सांगा, ऐकू येतो का स्पष्ट मला? हो. श्रीराम. भगवंतांनी अनेक प्रकारचा उपदेश केला. जसं मी म्हणलं की हे सगळा याच्यातल्या स्कंदामध्ये हेच मुख्य आहे की उपदेश त्यांनी आपल्या आईला केलेला, हाच महत्त्वाचा भाग आहे. त्याच्यामध्ये भगवंत पुढे जे म्हणाले ते फार गंमतशीर आहे, इंटरेस्टिंग आहे थोडंसं. की भगवंत म्हणाले की चला समजा आपण असं म्हणूया की उपदेश जो आहे तो थोडाफार ऐकल्यामुळे मानवाला चांगली बुद्धी थोडीशी आली, त्यांनी थोडंफार माझं नाम घेतलं असेल किंवा सत्कर्म केलं असेल आणि म्हणून जीवाला मनुष्य शरीराकडे जाण्याची संधी मिळते चांगली गोष्ट झाल्यामुळे. आणि मग ज्याचं कर्म अशा प्रकारचं चांगलं असतं त्याला अर्थात मनुष्य जन्म मिळू शकतो किंवा मिळतो. आणि अर्थात जन्म मिळताना अर्थातच तो यथावकाश जो आहे तो स्त्रीच्या उदरामध्ये प्रवेश करतो. भागवतामध्ये असं स्पष्ट म्हणलं की वीर्याचा फक्त एक कण एका रात्रीत स्त्रीच्या एका रजकोणामध्ये मिसळतो आणि एक रूप बनतो. फक्त एक कण सफिशियंट आहे आणि एका रात्रीमध्ये हे घडतं. नंतर त्यांनी पुढे गंमतशीर गोष्ट सांगितली की नंतर तो गर्भ कसा वाढतो ह्याचं वर्णन केलं. की एका रात्रीमध्ये समजा तो कण आहे तो एकरूप होतो, बरोबर आहे. नंतर पुढच्या 5 रात्रीत तो बुडबुड्यासारखा तयार होतो. 10 दिवसामध्ये बोरासारखा थोडासा टणक होतो. नंतर यथावकाश 1 महिना झाल्यावरती त्याला डोकं उत्पन्न होतं. 2 महिन्यामध्ये त्याला हात येतात किंवा पाय येतात, इतर काही अवयव तयार होतात. 3 महिने झाले की त्याला नख, हाडे, चामडी, उत्सर्जक इंद्रिय तसेच अन्य काही छिद्र उत्पन्न होतात. 4थ्या महिन्यामध्ये त्याला मांस आदी 7 धातू उत्पन्न होतात. 5व्या महिन्यामध्ये त्याला तहान आणि भूक लागायला लागते. 6व्या महिन्यामध्ये पापुद्र्याने लपेटला जातो आणि तो उजव्या कुशीमध्ये फिरू लागतो. आणि अर्थात माता जे काही खात असते त्या खाल्लेल्या अन्नपानापासून त्याचं पोषण व्हायला लागतं. त्याचं शरीर अर्थात खूप कोमल असतं, अनटच बॉडी आपण ज्याला म्हणतो तसं शरीर असतं. पण त्याची जाण्याची झोपण्याची जागा मात्र कुठे, तर आतमध्ये जिथे मल आणि मूत्राचा खड्डा आहे असं वर्णन भागवतात केले आणि ते सत्यच आहे. तो जेव्हा अशा ठिकाणी झोपलेला असतो तेव्हा त्याला क्लेश पण होत असतात, बरेच क्लेश त्याला होत असतात. त्यामुळे तिथे सुद्धा काही पोटामध्ये जे काही किडे वगैरे असतात ते त्याला दंश करत असतात. त्यामुळे त्याला खूप त्रास होत असतो गर्भामध्ये असताना सुद्धा. किंवा कधी कधी असंही होतं जी माता असते ती कधी कधी तिला बऱ्याचशा गोष्टी खायची इच्छा निर्माण होते. डोहायला लागल्यावरती अनेक वस्तू खायची इच्छा होते. मग ती कधी कधी तिखट खाते, खारट खाते, कडवट पदार्थ खाते, आंबट खाते. आणि हे असे नको असलेले पदार्थ खाल्ल्याचा अर्थात परिणाम जो आहे तो गर्भावर होतो. आणि मग त्याचा त्रास गर्भावर व्हायला लागतो, त्याच्या शरीराला पीडा होते. म्हणून त्या गर्भवती स्त्रियांनी काय आहार घ्यावा हे सांगितलेलं आहे. परंतु जिभेवर संयम ठेवणं हे कठीण गोष्ट आहे. त्याचा परिणाम जो आहे तो गर्भावर व्हायला लागतो. यथावकाश हा गर्भ जो आहे हा पुढे जो आहे अजून काही दिवसानंतर हा पापुद्र्याने झाकला जातो आणि आतड्यांच्या मध्ये वेढलेला जातो. आणि नंतर त्याचं डोकं जे आहे ते पोटाकडे आणि पाठ आणि मान गोलाकार होते. यथावकाश अर्थात तसा तो पिंजऱ्यामध्ये बंद असलेल्या पक्षीसारखाच असतो, असमर्थ. स्वतःहून त्याला हालचाल करणं कठीण असतं. आणि अशी जी अवस्था आहे, पॅक झाला आहे थोडक्यात तो. आणि अशी ही अवस्था असतानाच नेमका याच वेळेस त्याला एका दिव्य शक्तीमुळे त्याची स्मरणशक्ती जागृत होते. स्मरणशक्ती त्यावेळेस जागृत होते जेव्हा तो या अवस्थेत पोचतो की त्याचे डोकं पोटाकडे, पाठ आणि मान गोलाकार झाले आणि आतड्यांमध्ये तो बद्ध झालेला आहे.
आणि अशी स्थिती जेव्हा गर्भाची प्राप्त होते त्यावेळेस त्याला एका दिव्य शक्तीमुळे स्मरणशक्ती प्राप्त होते. आणि स्मरणशक्ती, तुम्ही म्हणाल की स्मरणशक्ती प्राप्त झाली ते काय मोठी गोष्ट आहे, आम्हाला पण स्मरणशक्ती आहे. परंतु ती जी स्मरणशक्ती आहे ती दिव्य स्मरणशक्ती आहे. कारण तो गर्भात असताना त्याला पूर्वीच्या जन्मामध्ये काय काय केलं ते सगळं आठवायला लागतं. आज आम्हाला आठवतं सगळं, या जन्मातलं आठवतं, ते पण पूर्ण आठवत नाही. आम्हाला साधारणपणे 5 वर्षापुढचं सगळं आठवू शकतं. 5 वर्षाच्या अलीकडची स्मृती फार कमी लोकांना असते. 5 वर्षानंतरची स्मृती बहुसंख्य आपल्या लक्षात असते की मी काय केलं आहे, पहिलीत होतो, दुसरीत होतो, वगैरे वगैरे. पण त्याच्या आधीचं तुम्हाला म्हणलं की काय सांगा तर आपल्याला हे आठवणार नाही. त्यामुळे आपली स्मृती ही तिथून सुरुवात होते. परंतु गर्भामध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा या अवस्थेत असताना आपल्याला दिव्य जी आहे ती स्मरणशक्ती प्राप्त होते दिव्य शक्तीकडून. आणि मग त्यावेळेस आठवतं काय तर या आधी जेवढे जन्म आपण घेतले तर शेकडो जन्म घेतलेले आहेत, त्या सर्व जन्मातली सगळी कृत्य त्याला आठवायला लागतात. आणि मग अर्थात ते आठवल्यावर तो बेचैन होतो की अरे मी याच्या अगोदर असा जन्म घेतला, या जन्मात असं झालं, बाप रे. तसं आपण पण कधी बसलो तर आपल्याला एखादी भयानक गोष्ट आठवते या जन्मातली आणि आपण बेचैन म्हणतो बाबा बाप नको 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 नको, दुसरं काहीतरी विचार करूया. अशी अवस्था गर्भाची होते. गर्भाला या सगळ्या मागच्या जन्मांमधले सगळी कर्म आठवायला लागतात आणि मग तो अर्थात बेचैन होतो. त्याला शांतता मिळत नाही, तो अस्वस्थ असतो की काय माझी कर्म काय, सतत त्याला मनामध्ये तो अस्वस्थ झालेला असतो, त्याच्या मनात शांतता नसते. नंतर 7वा महिना जेव्हा लागतो त्यावेळेस त्याच्यामध्ये ज्ञानशक्तीचा सुद्धा उगम होतो. यथावकाश अजून पुढे काही दिवस गेल्यानंतर त्याला बऱ्याचशा गोष्टीची जाणीव व्हायला लागते. त्याला लक्षात येते की माझं शरीर आता तयार झालेलं आहे आणि मी या ठिकाणी बद्ध आहे आणि मी बद्ध आहे आणि इथपर्यंतसुद्धा जे पोचलो आहे त्याचं कारण भगवंत आहे आणि आज मला जे काय आठवते त्याचं कारण पण भगवंतच आहे. आणि या भगवंतामुळेच मी या इथे पण येऊन पोचलेलो आहे. सगळं काही भगवंत आहे तेव्हा जाणवायला लागतं गर्भामध्ये असताना 7व्या महिन्यानंतर. आणि मग अर्थात हे जेव्हा जाणवतं तेव्हा तो जो गर्भ असतो तो भगवंताला नमस्कार करतो आणि म्हणतो भगवंता माझा तुला अगदी मनपूर्वक वंदन आहे. तुझ्या कृपेने मला आता ही स्मृती मिळाली, मला मागच्या सर्व जन्मांमधलं आठवतं आहे, मी काय काय कृत्य केली आहेत, काय काय केलं आहे, चांगल्या वाईट सगळ्याच गोष्टी आठवतात. आणि माझ्या ह्या काही कर्मांमुळे आणि तुझ्या कृपेमुळे आता मी परत गर्भ धारण केला की गर्भात पोचलो मी आणि परत एकदा एक जन्म घेण्याच्या मार्गावर आहे. तू मला एवढं सगळं ज्ञान दिलंस, अगोदरचं सगळं आठवण्याचं, एवढी स्मृती दिलीस, तुझी माझ्यावर खूप कृपा, यात शंका नाही आहे. पण सध्या आता मी ज्या ठिकाणी इथे आहे या देहामध्ये, त्या देहामध्ये अर्थात फार काय आतमध्ये चांगला भाग नाही आहे. मल आहे, मूत्र आहे, रक्ताचा सगळा थारोळ आहे सर्वत्र. अशा ठिकाणी मी पडलेलो आहे. आतमध्ये अर्थात उष्णता आहे, जठराग्नी आहेच आहे आणि त्यामुळे आतमध्ये मला पोळतं आहे. आणि मला माहिती आहे की आज नाही उद्या इथून मला बाहेर पण पडायचं आहे काही महिन्यानंतर. तर भगवंता तुम्ही मला कधी बाहेर आणणार हे सांगा. लवकरात लवकर आणावं असं मला एकीकडे वाटतं आहे, पण माझ्या हातात आहे काय, सगळं तुमच्याच हातामध्ये. म्हणून मी विनंती करतो की मला लवकरात लवकर बाहेर यायची इच्छा आहे, बघा तुम्ही काय करायचं ते. परंतु भगवंता या ठिकाणी जरी मी अत्यंत कष्टात असलो गर्भामध्ये तरीसुद्धा जेव्हा मला बाहेरचं आठवतं तेव्हा मला भीती वाटते हो. एकीकडे मी तुम्हाला म्हणतो की मला बाहेर यायची इच्छा आहे, परंतु जेव्हा मला मागच्या जन्माची कर्म आठवत आहेत, कारण या क्षणी ते आठवत आहेत त्याला, की मागच्या जन्मामध्ये मी जन्म घेतल्यावर मनुष्याचं काय काय केलं,
किंवा त्याच्या आधी जो कुठला जन्म मला असेल, पशुचा असेल किंवा पक्ष्याचा असेल, तेव्हा मी काय केलं हेही मला आठवतं आहे. आणि ते सगळं आठवल्यावरती मला असं वाटतं की बाबा नको परत जन्म, इथेच ठीक आहे. इथे भले मला त्रास होते पण मला हाच भाग चांगला वाटतो, गर्भाशयातच ठीक आहे. मला अजिबात या संसाररूपी अंधाऱ्या विहिरीत पडण्याची माझी इच्छा नाही. कारण इथून मी बाहेर एकदा पडलो की आपली माया सुरुवात. आणि एकदा का आपली माया सुरू झाली की माझ्या शरीरामध्ये अहंभाव निर्माण होणार, माझ्या बुद्धीवर सगळा पडदा पडणार, मी सगळ्या गोष्टी विसरून जाणार. आणि विसरून गेलं की संसाराच्या या रहाट गाडग्याला मी परत एकदा जुंपला जाणार. आणि मग आपल्याला कदाचित विसरून पण जाईल, माहीत नाही काय होईल ते. आणि म्हणून मला असंही वाटतं की नको, बाहेर पण नको येऊया. कशाला पाहिजे भगवंता, काय करायचं बाहेर येऊन, संसार करायची मला काही इच्छा नाही आहे. अनेक जन्म मी घेतलेच आहे त्याच्या आधी, ते मला आठवतात पण. म्हणून मला असं वाटतं की इथे जरी त्रास असला तरी हेच ठीक आहे. आतमध्ये जरी मला त्रास होत असला तरी मला आतच ठीक वाटते. तेव्हा माझ्यावर कृपा करा, माझा उद्धार करा. मला परत हे काय संसार करायची इच्छा नाही आहे. तेव्हा तुम्ही बघा माझा उद्धार कसा करता येईल. हे संसाराचं सुखदुःख मला नकोच आहे. अशा प्रकारे गर्भामध्ये असलेला तो जीव जो आहे तो भगवंताची अशी प्रार्थना करतो. म्हणजे हा प्रत्येक जीव करतो, लक्षात ठेवा, याला अपवाद कोणी नाही आहे. की गर्भामध्ये ही प्रत्येक व्यक्तीची अशी अवस्था असते. ही जी वर्णन केली भागवतामध्ये बघा, हजारो वर्षापूर्वीचे जे वर्णन केलं, किती जबरदस्त वर्णन केलं. तर अशा प्रकारे तो गर्भ किंवा गर्भात असलेली जी कोण व्यक्ती असते ती अशा प्रकारे भगवंताची प्रार्थना करते की मला बाहेर यायची इच्छा नाही, परत संसारात पडायची इच्छा नाही आहे. बघा आता तुम्ही काय करता येईल ते. अशा प्रकारे तो प्रार्थना करत राहतो, सतत प्रार्थना करत राहतो. परंतु जे घडायचं ते घडतंच. 9, 9.5, 10 महिने झाले की अर्थात प्रसूतीची वेळ येते. आणि मग ते बालक जे आहे ते अर्थात आपोआपच खाली डोकं करून अतिशय कष्टाने बाहेर येतं. प्रसूती वेदना आईला तर प्रचंड होतात, परंतु बालकाला पण त्रास होत असतो. त्याची श्वासाची गतीसुद्धा थांबते कधी कधी बाहेर आलं. कधी कधी त्याचा श्वास अडकतो. मग त्याला उलटा करून त्याला रडायला लावतात वगैरे वगैरे, सगळं आपल्याला माहिती आहे. हे सगळं होत असतं. आणि अशा प्रकारे प्रसूती झाल्यावर ते बालक तर बाहेर येतं, या संसारामध्ये परत या जगामध्ये येतं. आणि ज्या क्षणी ते बाहेर येतं त्याच क्षणी त्याची पूर्वस्मृती संपूर्ण नष्ट होते. हा महत्त्वाचा भाग पडतो की ज्या क्षणी बाहेर आला त्या क्षणी त्याला हे जे काही अगोदर आठवत असतं की मी या जन्मात ते केलं, त्या जन्मात हे केलं, मला आता परत काही जन्म घ्यायची इच्छा नाही, सगळं विसरून जातो. आणि बाहेर येऊन सगळं त्याला ते सगळं करावं वाटतं. आणि म्हणून तो बाहेर आल्यावर म्हणतो कोहम कोहम, मी कोण आहे मला माहीत नाही आणि मला आता सगळं हे करायचं आहे. आणि गर्भाच्या वेळेचं सगळं त्याचं ज्ञान नष्ट झालेलं असतं. आणि अर्थात नको ते ज्ञान सगळं प्राप्त झालेलं असतं. आणि मग तो रडायला लागतो. अशा प्रकारे जन्म होतो. अर्थात जन्म झाल्यावर ते लोकांना आनंदच होतो. मुलगा रडला की म्हणतो आपण छान झालं, चला आता काळजी मिटली. नाही रडला तर त्याला रडवतात. त्याच्यावरच तर कबीराचा दोहा आहे कि जब हम पैदा हुए हम रोए और जग हसे. की मी जेव्हा जन्माला झालं, समजा मी रडलो नसेल तर रडवतात त्याला, आणि रडल्यावरती जग हसायला लागतं, पेढे वाटतं. असं जे होतं प्रत्यक्षात, त्याच्यावरती कबीराला दोहा सुचला. काय बघा संत किती महान असतात, किती बारीक बारीक गोष्टी होत्या ना, काय काय गोष्टी सुचतात. आणि किती यथार्थ वर्णन त्या कबीराच्या दोहामध्ये. खरंच ऐका एक दिवस. सुंदर चाल आहे, सुंदर म्हणलं आहे, आणि अर्थ अतिशय सुंदर आहे. अतिशय संपूर्ण मनुष्याच्या पूर्ण कशा प्रकारे मनुष्य जात असतो पुढे, कसा जन्म होतं, काय होतं, कसा गुरुकडे जातो, काय होतं, सगळं वर्णन त्यांनी कबीराने अतिशय सुंदर केलं. चदरिया म्हणलं त्यांनी आपल्या देहाला. आणि हे असंच वर्णन या ठिकाणी पाहिलं आहे. आणि अगदी यथार्थ वर्णन कबीराने पण केलं आहे की जेव्हा मी बाहेर आलो आणि जेव्हा मी रडायला लागलो, जग हसायला लागलं.
आणि कबीर म्हणून म्हणाला की ऐसी करनी कर चलो की हम हसे जग रोय. म्हणजे अर्थात हिटलर बनायचा नाही आहे, याचा अर्थ असाही नाही, परंतु त्याला म्हणायचं असं की मी अशा प्रकारे आता वागेन की मला लढायची पाळी कधी येऊ नये, मी हसत राहीन सतत, असं त्याला म्हणायचं. खूप सुंदर असा तो अभंग आहे, किंवा कबीराचा दोहा आहे, तो अभंग नाही दोहा आहे, खूपच छान आहे. आणि अशा प्रकारे मनुष्याचा जन्म होतो. मनुष्याचा जन्म आल्यावरती अर्थात सगळं ज्ञान तर नष्ट झालेलं आहेच आहे. जी लोक ज्यांच्या पोटी तो जन्माला येतो, जे त्याच्या आसपास असतात, त्यांना आनंद होतो, त्यांना हे सगळं काही त्यांनाही माहीत नसतं, तेही विसरलेले असतात आपलं काय अगोदरचं आहे, आणि ते त्याचं पालनपोषण करायला सुरुवात करतात. ज्या प्रकारचे ते बॅकग्राऊंड असेल त्या प्रकारे त्याचं पालनपोषण करायला सुरुवात करतात. आणि अर्थात तो काही करू शकत नाही. जसं त्याला वाढवतील तसं तो हळूहळू 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 त्याची वाढ व्हायला लागते, तो मोठा व्हायला लागतो. बालक असतो, बालकामधून तो युवा अवस्थेत पोचतो. युवा अवस्थेत झाल्यावरती त्याला अनेक प्रकारच्या इच्छा निर्माण होतात. त्या इच्छा जर पूर्ण नाही झाल्या तर त्याला अर्थात क्रोध येतो, शोक निर्माण होऊ शकतो, क्रोधही होऊ शकतो. आणि मग क्रोध निर्माण झाल्यावरती तो वाईट काम पण करू शकतो की का मला पैसे मिळत नाहीत, का मला पैसे मिळत नाही, इतरांना का एवढे पैसे मिळाले, चला दरोडा घालूया, कोणाच तरी खून करूया, असंही होऊ शकतं ना. असं होतं ना जगामध्ये. कोण काय करेल माहीत नाही, कशा प्रकारचा बॅकग्राऊंड घेऊन आला आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. चांगल्या घरात जन्माला असेल तर तसं नाही करणार, परंतु वाईट बॅकग्राऊंड असेल त्याचं तर काय करणार, असंही करू शकतो. आणि अर्थात असं काय कोण करेल हे सांगू शकत नाही, कसं त्याचं बॅकग्राऊंड आहे आणि कसं कर्म, याच्यावर सगळं अवलंबून आहे. पण एक नक्की आहे की तो पूर्वजन्मीचं सगळं जे ज्ञान आहे ते सगळं विसरून गेलं आहे. आणि म्हणून साधारणपणे बहुसंख्य लोक मी आणि माझं याच्यामध्येच पूर्णपणे लिप्त होतात. बस मला माझं बघायचं आहे, मी माझं बघणार, मला बाकीच्यांचं काही माहीत नाही. माझं करिअर, मी माझं घर, माझा ब्लॉक, याच्या पलीकडे मी कोणाला ओळखत नाही. अशा प्रकारची वृत्ती निर्माण होऊ शकते ना, होतेच. हल्ली तर अशी वृत्ती फार लवकर डेव्हलप होते, कारण बॅकग्राऊंडच तशा प्रकारचं आहे. पूर्वी एकत्र कुटुंब होतं, किंवा लोक चाळीमध्ये राहायचे, सगळेच लोक आपले कुटुंबीय असल्यासारखे होते. लोक एकमेकांकडे जायचे, सुखदुःख एकमेकाशी शेअर करायचे. आता ब्लॉकमध्ये आल्यावरती कोण कोणाला ओळखत नाही. टॉवरमध्ये राहणारे ते माणसं कोणी कोणाला अजिबात ओळखत नाहीत, बघत पण नाहीत ढुंकून. त्यामुळे मनुष्य जो आहे तो एकलकोंडा बनत चालला. दिवसेंदिवस त्याची जी आहे ही लोकांशी मिक्स होण्याची जी प्रवृत्ती ही कमी होत चालली. लोकांशी त्याचा संपर्क कमी झाला आहे. कोण कोणाशी बोलत नाही, कोण कोणाकडे बघत नाही. वस्तू पाहिजे ऑनलाईन मागवतो मी, भाजी पण ऑनलाईन मिळते, काय मिळत नाही, सगळं मिळतं हल्ली. घराच्या बाहेरच पडणार नाही मी, कोणाशी ओळख नाही, कोणाशी बोलणं नाही. मी आणि माझा पैसा, माझं घर आणि माझं कुटुंब, एवढंच मला माहिती आहे. आणि अशा प्रकारे मी अत्यंत सेल्फिश बनत जातो, जो भाग अजिबात चालत नाही अध्यात्म मार्गामध्ये. सेल्फिशनेस अजिबात चालत नाही. सेल्फिशनेस असावं, पण त्याला किती असावं याला मर्यादा आहे. की ठीक आहे, स्वतःचं थोडंफार तुम्ही करा, पण सगळं वेळ माझंच, मी आणि माझंच, बाहेरच्या जगाशी माझा काही संबंधच नाही. अरे ज्या जगात तुम्ही वावरता, ज्या लोकात तुम्ही वावरता, त्यांच्याप्रती तुमचं काही कर्तव्य आहे की नाही. अहो जगामध्ये इतर अनेक लोक चॅरिटी करतात म्हणून आपण जगतो आहोत ना. कितीतरी लोक चांगली चांगली कामं करतात म्हणून तर आपण जगतो आहोत ना. सगळ्यांनी जर मी आणि माझं केलं असं चाललं असतं का. आज अनेक लोक सैन्यामध्ये गेले म्हणून आज आपलं संरक्षण झालं. सगळेच लोक म्हणले असते मी आणि माझं पगार आणि मी, माझं घर आणि मी, तर सैन्यात कोण जाणार. पण नाही, शिक्षण घेऊनसुद्धा अनेक शिक्षित लोक, तरुण तरुणी सैन्यात पण जातात. का. माझं राष्ट्राप्रती पण काहीतरी कर्तव्य आहे ना. आणि आपला जीव पणाला लावतात. पणाला काय लावतात, ते जीव लावतात. बघा किती मोठं कार्य हे लोक करतात. आणि ही लोक अशा प्रकारे कार्य करतात म्हणून आम्ही इथे छान बसलो आहे फॅन खाली.
मग विचार करा की हे सुद्धा कोणीतरी करायला पाहिजे ना. प्रत्येक मनुष्याने जर असा सेल्फिशनेस ठेवला की मी आणि माझं, तर कसं होणार? तसं नाही करायला पाहिजे. आपण जर या मार्गामध्ये आहोत, आपण नेहमी काहीतरी इतरांसाठी पण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नेहमीच आपल्यापुरती आपण करणारच आहोत. माझं घर आणि मी तर करणार आहोत, करायला हरकत नाही. पण माणसाने थोडंसं इतरांचाही विचार करायला पाहिजे. तो जितका करेल तेवढं चांगली गोष्ट आहे. पण असं बऱ्याच वेळा होत नाही आणि मनुष्याला हे सगळं माहीत नसल्यामुळे तो मी आणि माझं यामध्येच तो संपूर्णपणे जो आहे तो अडकून राहतो. नको त्या गोष्टीची संगत करतो, नको त्या गोष्टी करत राहतो आणि मग भोगामध्ये अडकून बसतो. पैसा मिळाल्यावर त्याला वाटतं पैसा फक्त भोग घेण्यासाठीच आहे. पैशाचा इतरही काही वापर असू शकतो, दानधर्म करण्यासाठी किंवा इतरांना वापरता येईल असा दृष्टिकोनच नसतो. माझा पैसा माझ्यापुरते, 1 रुपया पण मी कोणाला देणार नाही, दानधर्म कधी करणार नाही, गरजू माणसाला पैसे असतील तरी मी देणार नाही, माझा पैसा कशाला देऊ, अशी वृत्ती राहते. आणि मग तो फक्त भोगामध्येच त्याचं सगळं लक्ष केंद्रित होतं. आणि मग काय, भोग तर सगळ्या प्रकारचेच आहेत. भोग भोगायला काय अनेक भोग आहेत, नाही असं नाही. परंतु कधी कधी असं होतं की अनेक लोकांची कामवासनेकडे जास्त धाव होते कधी कधी. आणि मग ते पूर्णपणे, पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती की राजे महाराजे तर अनेक स्त्रिया ठेवायचे. जनानखाना होता मोगलांचा, तर अनेक स्त्रिया बाळगल्या होत्या. ही पद्धत होतीच पूर्वी. आणि अशा प्रकारे काही लोक तसंही करत असतात की बस मला भोग भोगायचं, माझ्याकडे पैसे आहेत, मी हवे तेवढ्या अशी स्वैराचार करू शकतो, अशी त्यांची धारणा होती. भागवतामध्ये एक गंमतशीर गोष्ट त्यांनी सांगितली की त्यांनी एक असं सांगितलं आहे की पुरुष आणि स्त्री हे 2 भाग आहेत, पण त्याच्यामध्ये पुरुष कोणी व्हावा आणि स्त्री कोणी व्हावं हे कसं ठरलं. त्याचं उत्तर त्यांनी या ठिकाणी दिलं की जेव्हा एखादा पुरुष सतत फक्त स्त्रीचं चिंतन करतो किंवा स्त्रीशीच संबंधित राहतो, बस मला माझी स्त्री, मग ती कोणी असो, ती आणि मी, बस ह्याच्या पलीकडे मला काय माहीत नाही, असे जी लोक करतात, स्त्रीमध्ये जे जास्त आसक्त होतात, अशा जीवाला स्त्री योनी प्राप्त होते, असं भागवतामध्ये स्पष्ट उल्लेख आहे. की म्हणून त्या हा प्रश्न कधी कधी येतो नाही का की कर्म जसं करेल तसं माणसाला जन्म मिळतो. ठीक आहे, जन्म मिळाला, मानव योनी मिळाली, पण मानव योनीमध्ये कुठली योनी कोणाला मिळावी हे कशावरून ठरतं? याचं उत्तर या ठिकाणी आहे की मानव योनी मिळते कारण काही समसमान पुण्य झाल्यामुळे मिळू शकते किंवा 84 लक्ष पूर्ण झाल्यामुळे मला मिळू शकते. पण मानव योनीमध्ये आल्यावर स्त्री योनी यावी का पुरुष योनी यावे हे कोण ठरवणार? आणि हे कशावरून ठरतं? त्याचं उत्तर हे आहे की ज्या जीवानी पुरुष योनीमध्ये असताना सतत स्त्रीचं चिंतन केलं, स्त्रीशी निगडीत कुठलाही भाग असू शकतो, मग तो भोग भोगण्यासाठी असेल, अजून कशासाठी असेल, पण स्त्रीचं चिंतन जर सतत एखाद्या जीवाने केलं तर त्याला पुढल्या जन्मामध्ये स्त्री योनी प्राप्त होते, असं भागवतामध्ये स्पष्ट उत्तर दिलं आहे. म्हणून त्यांनी थोडंसं असं सांगितलं आहे की थोडंसं तुम्ही काही ठिकाणी विवेक बाळगा. असं ते म्हणत नाहीत की संग करू नका, करा, पण मर्यादित करा. कारण जर ह्यात तुम्ही अडकला तर तुम्हाला परत अशा प्रकारची ही योनी पुढल्या जन्मातसुद्धा प्राप्त होऊ शकते, असं त्यांनी म्हणलं. आणि म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण संयम ठेवायला पाहिजे. सगळे भोग भोगायला हरकत नाही, पण ते भोगत असताना आपण संयम ठेवून ते भोग भोगले पाहिजे, असं भगवंतांनी आपल्या आईला सांगितलं आहे. भगवंत म्हणाले की एका शरीरातून दुसऱ्या शरीरात मनुष्य जातो, पण त्याचा लिंगदेह जो आहे तो सुद्धा त्याच्याबरोबरच असतो. आणि जेवढी शरीर आपण बदलू त्या प्रत्येक शरीरामध्ये आपला शरीर किंवा लिंगदेह आपल्याबरोबर असतो. तुम्ही किती शरीर कुठलंही धारण करा, जसं कर्म तसं शरीर मिळतं, परंतु सगळ्या ठिकाणी हे लिंग शरीर जे आहे किंवा लिंगदेह आपल्याबरोबर येत असतो, जो आपल्याला अर्थात दिसत नाही. आणि अर्थात स्थूल शरीराशी याचा अर्थात संयोग होत असतो.
शरीर धारण करेपर्यंत ते इकडे तिकडे फिरत असतं, परंतु जसं शरीर धारण करतं आपलं लिंग शरीर जे आहे ते आपल्याला येऊन मिळतं आणि मग ते दोघं एकत्र येणं म्हणजे खऱ्या अर्थाने जीव तयार झाला. आणि जेव्हा हे विभक्त होतात तेव्हा हा मृत्यू होतो. लिंग जेव्हा लांब जातो शरीरापासून तेव्हा त्याचा मृत्यू होतो आणि एकत्र आलं की जन्म होतो. असंही थोडंसं वर्णन आपण करायला हरकत नाही आहे. आणि जेव्हा लिंगदेह मला येऊन मिळतो तेव्हा मला वाटतं माझं शरीर म्हणजेच मी आहे हे तेव्हापासून वाटायला लागतं. आणि त्याच्यामुळे मग मी त्याच्यामध्ये आणि जोडीला भगवंताची माया आणि त्याच्यामुळे मग मी आणि माझं शरीर हेच सर्वस्व मानतो आणि सगळ्या गोष्टी विसरून जातो. आणि अशा प्रकारे मी पूर्णपणे या संसारामध्ये या भोगामध्ये पूर्णपणे मी रममाण होतो आणि भगवंताला पूर्णपणे विसरतो. असं होत असतं असं भगवंताने आपल्या आईला सांगितलं. भगवंत म्हणाले परंतु काही लोक असतात की जे तरी पण माझी भक्ती करत असतात. काही लोकांच्याकडे त्यांचं कर्म थोडं चांगलं असल्यामुळे त्याच्याकडे भक्तीचा मार्ग येतो परत. जरी त्यांनी अगोदर पूर्व आयुष्यामध्ये फक्त भोग जरी भोगले असेल तरी पण कधीकधी त्याची जी काही अगोदरची कर्म असतात त्यामुळे तो परत जो आहे या मार्गाकडे येऊ शकतो. आधी जरी विनमुख असला तरी नंतर तो सन्मुख होऊ शकतो. आणि मग सन्मुखता थोडीशी आली की मग आम्ही विचार करतो, अरे काय हे आहे, मी काय केलं इतके दिवस, कसं केलं मी, हे सगळं चुकीचं केलं, असं नाही करायला पाहिजे, हे चालत नाही, मी हे करायला पाहिजे ते केलंच नाही. अर्थात नंतर का होईना निदान समजतं तरी निदान. आणि मग समजल्यावरती आपण आपल्या वेळेचा सदुपयोग करतो खऱ्या अर्थाने. अर्थ असला तरी फक्त त्या अर्थाचा वापर भोगासाठी करत नाही, कारण धर्माचा खरा अर्थ आपण समजलेला असतो. जे 4 पुरुषार्थ आपण म्हणतो की धर्म, मोक्ष, धर्म, काम हा एक महत्त्वाचा भाग आहे, बरोबर आहे. आणि धर्म जर तुम्हाला व्यवस्थित समजला तर त्यातून जरी तुम्ही अर्थप्राप्ती केली, धर्म, अर्थ, काम, मोक्ष, बरोबर आहे, तर धर्म तुम्ही जर व्यवस्थित जाणून घेतला, त्याच्यानंतर अर्थप्राप्ती जरी केली आणि नंतर जरी काम जरी तुम्ही उपभोगलात तरी पण तुम्ही धर्म व्यवस्थित शिकला असल्यामुळे तुम्हाला मोक्षप्राप्ती होऊ शकते. अशा प्रकारे 4ही पुरुषार्थ जे आहेत ते तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. आणि 5वा पुरुषार्थ जो आहे भक्ती, हा 5वा पुरुषार्थ मानला जातो, ज्याच्या उपयोगामुळे आपण अर्थात निवृत्ती मार्गाकडे प्रयाण करायला लागतो. आधी आपण प्रवृत्त मार्गाकडे असतो, नंतर निवृत्ती मार्गाकडे जातो. जेव्हा आपल्याला 5वा पुरुष मिळतो म्हणजे भक्तीचा भाग मिळतो तेव्हा. अशा प्रकारे मनुष्य जो आहे तो हळूहळू त्याच्या कर्मानुसार हळूहळू पुढे जात असतो. जसं कर्म असेल त्याप्रमाणे त्याला हे मिळतं, त्यावेळेस ते मिळतं. कोणाला कधी मार्ग मिळेल माहीत नाही, बरोबर आहे. मार्ग लवकर मिळणं ज्यांना मिळतो ते नशीबवान असतात. खरोखर काहीतरी घेऊन आलेत म्हणून त्यांना खूप लवकर अनुग्रह मिळतो, लवकर समजतं की आपण काहीतरी करायला पाहिजे, परंतु कधीकधी आपल्याला लवकर मिळत पण नाही. हे आपल्या कर्मावरती अवलंबून आहे. परंतु कधी मिळालं ह्याच्यावरती विचार न करता जर मला मार्ग मिळाला आहे ना, मग त्याचा आता आपण वापर करूया, सदुपयोग करूया, हा महत्त्वाचा भाग आहे. कधी मिळाला तो सोडून द्या, असा विचार करून काही लोक अर्थात जे आहेत ते या मार्गाचा वापर करून त्यांना असलेल्या वेळेचा सदुपयोग करतात आणि मग ते भगवंताची खऱ्या अर्थाने भक्ती करायला लागतात. काही लोकसुद्धा आता ह्याच्यातसुद्धा त्यांनी गंमत सांगितलं की भक्ती करायला लागतात हे ठीक आहे, परंतु काही लोक भक्ती अगोदर करत असतात पण ते जरा वेगळ्या प्रकारची करत असतात. म्हणजे ते भक्ती करत असताना कधीकधी त्यांच्या मनामध्ये खूप कामना असतात कधीकधी, आणि मग कामना प्राप्तीसाठी ते भगवंताची भक्ती करतात. जसं त्यांनी सांगितलं मगाशी सुद्धा आपण ऐकलं की भक्तीचे प्रकार आहेत भक्ताचे, की कामना मनात ठेवून करणारे जे राजस भक्त जे आहेत त्या कॅटेगरीमध्ये बरेच भक्त आहेत की भक्ती चांगली आहे पण मनात इच्छा आहेच आहे, मनात इच्छा ठेवूनच भक्ती करतात ते. हा प्रकार जरा जास्त आहे, कारण त्यांच्यामध्ये रजोगुण जे आहेत ते खूप जास्त असतात किंवा ते उचंबळून आलेले असतात. आणि हे लोक काय करतात, त्यांना
फलप्राप्ती हवी असते, म्हणून ते काय करतात की ज्याला आपण म्हणतो की कनिष्ठ प्रतीचे देव आहेत त्यांची उपासना करतात किंवा पितरांची करतात पूजा. आणि अशा प्रकारे ते कनिष्ठ देवतांची किंवा पितरांचीच फक्त ते उपासना करतात, ज्या मुख्य देव आहेत त्यांची करतच नाहीत. अर्थात मुख्य देव तीनच आहेत, ब्रह्मा विष्णू महेश. यांची भक्ती न करता इतर देवांचीच करत राहतात ते. पण इतर देव लवकर प्रसन्न होतात. पितर किंवा अशा प्रकारची जी काही कॅटेगरी असते तिथले ते लोक लवकरच प्रसन्न होतात. यक्ष किन्नर यांची पण भक्ती करतात ना लोक, ते लवकर प्रसन्न होतात. त्यांच्याकडे अनेक शक्ती असतात, त्यामुळे तुमच्या वासना तृप्त ते करून देऊ शकतात. म्हणून तर आम्ही बघितलं की प्रयागराजला जेव्हा गेलो होतो त्या किन्नरांकडे लाईन लागली होती लोकांची आशीर्वाद घ्यायला, आणि चांगल्या प्रकारे त्यांची ओळख होती. असं नाही की पहिल्यांदा भेटलेत. छान संवाद चालू होता, असं आहे तसं आहे, हे करूया ते करा, तुम्ही नंतर कधीही भेटणार. छान, म्हणजे त्यांचा कॉन्टॅक्ट होता. आणि कॉन्टॅक्ट असण्याचं कारण काय, कॉन्टॅक्ट ठेवणारे सगळी लोक शहरामधली छान शिक्षित. आणि यांचा कॉन्टॅक्ट कशामुळे आला असेल तर यांना हे समजलं असेल की हे जे काही बाबा लोक आहे, ही कॅटेगरी जी काही आहे किन्नरांची, त्यांच्याकडे थोडीशी शक्ती आहे नक्कीच. आणि ही लोक आपल्या शक्तीचा वापर करून आपल्याला हवी असलेली गोष्ट देऊ शकतात. अर्थात देऊ शकतात म्हणजे काय, विषय वासना पूर्ण करू शकतात. बाकी ते काय देणार तुम्हाला. आपल्याला भक्तिमार्गात जे हवं आहे ते देण्याची शक्ती त्यांची नाही. ते तुम्हाला तुमच्या छोट्या मोठ्या क्षुद्र वासना ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी मदत करू शकतात, किंवा क्षुद्र वासना त्या पूर्ण नक्कीच होऊ शकतात. म्हणून ते किन्नर वगैरे जे आहेत त्यांच्याशी काही लोक पैसेवालेच लोक दिसले मला तर. सगळे भरपूर पैसेवाले आणि श्रीमंत लोक जे ते त्यांच्याशी रिलेशन ठेवून होते, आणि ते त्यांना सांगत होते असं करा तसं करा, असं करूया असं करा, नंतर या वगैरे काय जे काय असेल ते. कारण का की या किन्नरांकडे थोडी शक्ती आहे आणि त्याचा वापर करून ते त्यांना पैसा अडका हे सगळं मिळवून देऊ शकतात. हे नक्कीच शक्य आहे. भगवंतांनी पण तेच म्हटलं की लोकांना इतर गोष्टीचं आकर्षण असल्यामुळे ते नको असलेल्या देवांची किंवा नको असलेल्या लोकांची जे आहे ते नादी लागतात, आणि मग त्यांना जे मिळतं त्याचा त्यांना काहीच फायदा होत नाही. उलट त्याच्यामुळे ते अडकतात. जे करायला पाहिजे ते करत नाहीत. भगवंताची भक्ती करायला पाहिजे ते करत नाहीत. भगवंताच्या कथा ऐकायला पाहिजे ते ऐकत नाही. पण अशा क्षुद्र देवतांकडे किंवा अशा क्षुद्र लोकांकडे जाऊन ते त्यांनी सांगितलेल्या गोष्टी करून कसं मला जास्त मिळवता येईल याचा प्रयत्न करत असतात. हे तर होतंच. त्यांनी तर असं म्हणलं की अशी करणारी जी लोक आहेत त्यांनी फार भाषा फार जबरदस्त वापरली. त्यांनी असं म्हणलं की भवभयहरी श्री मधुसूदन भगवंताच्या कथाविषयी ही अशी लोक जी असतात, म्हणजे जे किन्नरांची पूजा करतात, पितरांची पूजा करतात, फक्त हे विनमुखच असतात असं त्यांनी म्हणलं. अगदी त्यांचं वर्णन त्यांनी कुत्रे आणि डुकरे असं केलं की डुकरं आणि कुत्रे हे असेच असतात. त्यांना पण अशी घाणच लागते खायला. ते काही चांगल्या गोष्टीच्या मागे जात नाहीत. त्यांना कचऱ्यात पडलेल्या गोष्टी खायला आवडतात. विष्ठेतलं सगळं त्यांना आवडतं. आणि हे कोण करतात, कुत्रे आणि डुकरंच करतात. ही अवस्था अशा लोकांची आहे असं भगवंतांनी पण म्हणलं की भगवंताची भक्ती करायची सोडून भगवंताच्या कथामृत सोडून बाकी नको त्या गोष्टीच्याच ते मागे जात असतात. आणि अतिशय घाणेरडी गोष्ट आहे. आणि मग ह्या इतर लोकांची उपासना केल्यामुळे त्यांना सगळ्या गोष्टी पटापट मिळतात, पैसा मिळतो, प्रसिद्धी मिळते, आणि मग त्यांना वाटतं बस अजून काय पाहिजे, आणि ते त्याच्या अजून मागे जातात. आणि हे असं केल्यामुळे अर्थात नंतर त्यांना पुढचा जन्म हा नक्कीच खाली येतात. ते नक्कीच मनुष्य जन्म परत मिळत नाही. पशु पक्षी काय मिळेल सांगू शकत नाही. आणि असं भरपूर लोकांचं होतं. आणि हे भगवंतांनी सांगितलं की असं ऐक बरेच लोक करतात की भक्ती करतात, पण ते अशा प्रकारची भक्ती करतात, शॉर्टकट मारतात ते. पण असं होता कामा नये. असं करणाऱ्या माणसाचं पुढे भवितव्य काय चांगलं नाही. परत त्याला खाली जावं लागेल खालच्या योनीमध्ये, आणि मग किती दिवस फिरावं लागेल, 84 लक्ष योनी माहीत नाही. अशा प्रकारे हे होऊ शकतं. आणि म्हणून आपण व्यवस्थित मार्गदर्शन घेतलं पाहिजे की मी भक्ती करायची, पण काय करायची, देवाची भक्ती कशी करायची, कोणाची करू.
कोणाचं तरी मार्गदर्शन घ्या? नाही, मला सगळं माहिती आहे, कोण सांगायची गरज नाही. मला सगळं माहिती आहे, मी पुस्तकं वाचू शकतो, मला सगळं समजतं, असं सगळं काही लोक म्हणतात आणि बरोबर चुकीच्या गोष्टी करतात. ज्या सांगितल्या नाही त्या बरोबर करतात, नियमाने करतात. आणि हा अर्थात आहे अज्ञान आणि अहंकार. याच्यामुळे हे असं होतं असं भगवंतांनी म्हटलं. परंतु जी लोक खरोखर चांगल्या बॅकग्राऊंडमध्ये जन्माला येतात, अर्थात त्यात सुद्धा त्यांचं पुण्य असतं चांगलं म्हणूनच होतं, त्यांना मात्र जाणीव असते की जी वाटचाल आपल्याला करायची आध्यात्मिक ती काय साधी नाही आहे, खूप खूप लांब जायचं आपल्याला आणि त्याच्यासाठी प्रॉपर मार्गदर्शन पाहिजे. आणि मग ते एखाद्या गुरुच्या शोधात जातात आणि मग यथावकाश गुरु त्यांना मिळतो आणि मग त्यांना कशा प्रकारे आपण केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, काय करू नये हे त्यांना सगळं गुरूंकडून समजतं. आणि मग त्यांची वाटचाल मात्र सरळ मार्गाने व्हायला लागते आणि मग ते खऱ्या अर्थाने साधना करायला लागतात. तोपर्यंत ते बद्ध या कॅटेगरीमध्येच असतात. जोपर्यंत गुरु आपल्याला मिळत नाही तोपर्यंत आपण बद्ध या कॅटेगरीमध्ये असतो. पण जेव्हा गुरु मिळतात तेव्हा आपण साधक या कॅटेगरीमध्ये येतो की आपण थोडी साधना करायला लागतो. मग ती कुठलीही करा, गुरुनी सांगितलेली जी कुठली असेल ती, पण त्याआधी आपण केवळ बद्ध या कॅटेगरीमध्ये येतो की पूर्णपणे आपण संसारामध्येच फक्त लिप्त आहोत, पूर्णपणे आपण या सगळ्या विषयाशी लिप्त आहोत. ही अवस्था म्हणजे बद्ध अवस्था आहे. परंतु यथावकाश जेव्हा आपल्या मनात अशा प्रकारची इच्छा निर्माण होते की नाही आपल्याला काहीतरी वेगळं करायला पाहिजे, वेगळं आहे पुढे काहीतरी, तेव्हा मात्र आपल्याला हा मार्ग यथावकाश मिळतो. आणि मग तो मार्ग केल्यानंतर अर्थात आपण हळूहळू पुढे जायला लागतं. मग आपल्याला लक्षात येतं की अरे मी किती वर्ष फुकट घालवली, अज्ञानाने मी कितीतरी नको असलेली कर्म केली आहेत. आपण म्हणतो ना आता अनुग्रह घेतला, अरे किती केल्या मी चुकीच्या गोष्टी, तरी पण मला महाराजांनी अनुग्रह दिला. बापरे, काय माझं नशीब आहे. आहे नक्कीच नशीब आहे. आणि अगोदर जे काय कर्म आम्ही केलं ते जाऊ द्या, आता जे झालं ते झालं, त्याच्यावर तुम्हाला खंत करायची गरज नाही. तुमची सगळी कर्म महाराजांना माहीत आहेत, तुमच्या गुरूंना माहीत होती, तरी पण त्यांनी तुम्हाला स्वीकारलं आहेच ना. मग आता त्या गोष्टीचा विचार आपण करू नका की मी अगोदर काय केलं, जे झालं ते संपला विषय. आणि पुढे मला काय केलं पाहिजे याचा मला विचार करायला पाहिजे. आणि जो मनुष्य असा विचार करतो तो नक्कीच पुढे जातो. म्हणून तुम्ही म्हटलं की आपल्याला सगळ्या ठिकाणी आपण स्वतः किती इच्छा ठेवतो पुढे जायची याच्यावर सगळं अवलंबून आहे. आपली स्वतःची तीव्र इच्छा पाहिजे की मला आध्यात्मिक प्रगती करायची आहे. ही जेव्हा आपली इच्छा तीव्र असते तेव्हा आपण हळूहळू पुढे जातो. आपल्यावरती स्वतःवरती भरपूर काही अवलंबून आहे. गुरूंची कृपा आहेच आहे, पण ती घेण्यासाठी माझी स्वतःची इच्छाशक्ती पण असणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे जो मनुष्य अशी इच्छाशक्ती ठेवतो तो पुढे जातो. त्यांनी हेही सांगितलं की पुढे जात असताना सुद्धा कोणाचा द्वेष तुम्ही करू नका. द्वेष भावना ही खराब भावना आहे, तिचा त्याग करा आणि फक्त भक्ती करत राहा. भगवंतांनी अजून हेही सांगितलं की माझ्या मार्गामध्ये येण्यासाठी जी काही तुम्हाला माहिती असेल चांगली ती द्यायला हरकत नाही, पण ती सुद्धा श्रद्धा नसलेल्या भक्तांना अजिबात देऊ नका. जे व्यक्ती माझी भक्त नाहीत किंवा ज्या व्यक्ती माझ्या भक्तांचा द्वेष करतात अशांना हे असं ज्ञान द्यायची अजिबात गरज नाही की तू असं कर, काही सांगायची गरज नाही. म्हणून तुम्हाला जरी उद्या असं वाटलं की हा एक चांगला मार्ग आहे कोणाला तरी सांगावा, तरी तो अशा व्यक्तीला सांगा की जो खरोखर या मार्गासाठी योग्य आहे. अशाच व्यक्तीला फक्त ही माहिती द्या की ज्याच्या मनामध्ये भक्ती आहे, तो शांत आहे, ज्याच्या मनामध्ये कोणाविषयी मत्सर नाही आहे, ज्याच्या मनात अशी इच्छा आहे की मला खूप पुढे जायचं आहे पण मला माहिती नाही आहे, तो नम्र आहे. अशा प्रकारे जर एखादी व्यक्ती असेल तर तिला जरूर तुम्ही माहिती द्या. जे आपल्याला माहिती आहे ते इतरांना सांगावं असं तुकाराम महाराजांनी म्हणलेच आहे अभंगामध्ये. त्यामुळे आपण सांगण्यात वाईट काही नाही, परंतु ती व्यक्ती त्याच्यासाठी लायक असावी. लायक नसेल तर अजिबात सांगू नका, हे मात्र भगवंतांनी सांगितलं आहे, स्पष्ट सांगितलं आहे.
लायक नसेल तर सांगू नका. जसं अथर्वशीर्षात त्यांनी म्हणलं तसंच झालं नाही का? इदम अथर्वशीर्षम अशिष्याय न देयम यो यदी मोहाद्या सती स पापियान भवती. स्पष्ट सांगितलं आहे. तसंच हा भाग झाला. भगवंतांनी स्पष्ट सांगितले की जो अयोग्य व्यक्ती असेल त्याला हे सांगायची काही गरज नाही, अजिबात सांगायची गरज नाही. हां, पण तुम्हाला जर वाटत असेल ती व्यक्ती खरोखर योग्य आहे तर सांगायला हरकत नाही. जर तुम्हाला माहिती आहे की ही व्यक्ती थोडीशी भक्तीशी रिलेटेड आहे, याला भक्ती करायची इच्छा आहे, ह्याची श्रद्धा आहे, जरूर सांगा. किंबहुना सांगायला हरकत नाही. तिकडेही महाराज म्हणतात नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे. हे पण महाराजांनी सांगितलं आहे. सांगायला काहीच हरकत नाही, जरूर सांगायला पाहिजे. पण ती व्यक्ती तशी असावी, योग्य असावी असं जर तुम्हाला वाटत असेल तरच सांगा. असा अतिशय सुंदर असा उपदेश भगवंतांनी आपल्या आईला केला. आणि तो भगवंत शेवटी मातेला हे पण म्हणाले की जो कोणी जो काही उपदेश मी आतापर्यंत केला आहे, भरपूर उपदेश केला भगवंताने, अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या, हा केला आहे त्याच्या आधी सांगितलं आहे कशी साधना करावी, बराच उपदेश केला. तर भगवंत म्हणाले माते जो कोणी माझा हा उपदेश चित्त ठेवून त्याचे श्रद्धापूर्वक एक वेळ का होईना श्रवण किंवा कथन करेल तो माझ्या परमपदाला प्राप्त होईल. भगवंतानी याची फलश्रुती सांगितली या 3-4 अध्यायांची. ज्या अध्यायामध्ये भगवंतानी आपल्या आईला उपदेश केला की कशी भक्ती करावी, काय करावं, काय करू नये, काय आहे फॅक्ट, कसं मनुष्य जन्मवतं, हे जे काही सांगितलं आहे हे सगळं जर कोणी मनपूर्वक एकचित्ताने श्रद्धेने जर त्यांनी एकदा जरी ऐकलं किंवा जर कोणाला त्यांनी कथन जरी केलं की बाबा मला माहिती आहे हे सगळं, मला सांगायची इच्छा आहे, एखादा चांगला व्यक्ती आहे, तर त्यांनी त्याला कथन जरी केलं तर अशा सर्व व्यक्ती ज्या आहेत त्याला माझं परमपद प्राप्त होऊ शकतं, यात शंका नाही. म्हणून भगवंताने जो उपदेश केला भागवतामध्ये तो प्रत्येक भागवताचा भाग ऐकताना आपण श्रद्धेने ऐकला पाहिजे. प्रत्येक भागाला वेगवेगळ्या प्रकारची फलश्रुती दिलेली आहे आणि ही फलश्रुती जी आहे ती भगवंताने सांगितलेली आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे ती त्रिवार सत्य आहे. आणि अशा प्रकारे हा जो उपदेश भगवंताने देवहूतीला केला तो असा अतिशय सुंदर, अतिशय उपयोगी, केवळ मातेसाठी नव्हे तर आपल्यासाठी सुद्धा अतिशय उपयोगी असा हा उपदेश भगवंताने देवहूतीला केला. देवहूतीला अशा प्रकारे त्यांनी उपदेश केल्यावर पुढे काय झालं, त्याच्यानंतर देवहूतीने पुढे काय केलं, या सर्व प्रश्नांची जी उत्तरं आहेत ते अर्थात आपण पुढल्या भागामध्ये घेऊया. या ठिकाणी आपण स्वल्पविराम घेऊया. श्रीराम समर्थ. श्रीराम. जी काही सेवा झाली ती महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतोय. स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी आणि ही सेवा आमच्याकडून सर्वांकडून अशीच करून घ्यावी ही विनंती. श्रीराम समर्थ. श्रीराम.